आरशात हिरो आणि फोटोत झिरो असं कधी झालंय का तुमच्यासोबत? की आरशात स्वतःला बघून एकदम भारी वाटतं, पण जसा सेल्फी काढला की सगळा मूडच जातो. मग असं का होतं? का आपल्याला आपलेच फोटो आवडत नाहीत? का आपल्याला वाटतं की आपण फोटोमध्ये थोडे विचित्र दिसतोय? चला, आज आपण यामागचं कारण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. फोटो बघितल्यावर मनात पहिला विचार हाच येतो, नाही का? अरे हे काय? आरशात तर मी किती वेगळा दिसत होतो आणि फोटोत असा विचित्र का आलोय? आणि मग आपण काय करतो? तो फोटो लगेच डिलीट करून टाकतो. पण असं का होतं? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? हो, नक्कीच आहे. पण थांबा. प्रॉब्लेम तुमच्यात किंवा तुमच्या कॅमेऱ्यात नाहीये. तुम्ही कुरूप तर अजिबात नाही आहात आणि तुमचा कॅमेराही अगदी ठीक आहे. हा तर फक्त आपल्या डोळ्यांचा आणि मेंदूचा एक छोटासा खेळ आहे. तर ह्यामागे ना एक खूप इंटरेस्टिंग मानसिक प्रक्रिया आहे. ती म्हणजे आपल्या सवयीचा चेहरा आणि आपला खरा चेहरा यांच्यातला फरक. चला बघूया हे नक्की काय आहे. मानसशास्त्रामध्ये याला मियर एक्सपोजर इफेक्ट असं म्हणतात. 1968 मध्ये रॉबर्ट झजॉन्ग यांनी हा सिद्धांत मांडला होता. याचा अगदी सोपा अर्थ आहे, जी गोष्ट आपण वारंवार बघतो तीच आपल्याला जास्त आवडू लागते, तीच आपल्याला जास्त ओळखीची आणि खरी वाटू लागते. आता हे बघा, आपण लहानपणापासून स्वतःला कुठे बघतो? आरशात, बरोबर? आरसा आपल्याला आपली उलट प्रतिमा दाखवतो. म्हणजे आपली डावी बाजू उजवीकडे दिसते. याच चेहऱ्याची आपल्या मेंदूला इतकी सवय झाली आहे ना, की कॅमेरा जेव्हा आपला खरा चेहरा टिपतो, म्हणजे जसा जगाला दिसतो तसा, तेव्हा तो मेंदूला थोडा अनोळखी किंवा विचित्र वाटतो. आणि गंमत अशी आहे की कोणाचाच चेहरा 100% सारखा म्हणजे सिमेट्रिकल नसतो. आपली एक भुवई दुसऱ्यापेक्षा किंचित वर असू शकते किंवा हसताना एका बाजूला जास्त खळी पडते. ह्यालाच असिमेट्री म्हणतात. आरशातल्या उलट प्रतिमेमुळे आपल्याला या असिमेट्रीची सवय झालेली असते. पण फोटोमध्ये तीच असिमेट्री आपल्याला सवयीच्या उलट दिसते आणि आपल्या मेंदूला ती गोष्ट लगेच खटकते. आणि हो, तुम्हाला जर वाटत असेल की हे फक्त तुमच्याच बाबतीत घडतंय, तर तसं अजिबात नाहीये. हा एक खूप कॉमन अनुभव आहे आणि यावर संशोधनही झालेलं आहे. एका प्रयोगात तर तब्बल 90% लोकांनी स्वतःच्या आरशातील प्रतिमेला म्हणजे मिरर इमेजलाच पसंती दिली. त्यांना त्यांचा खरा फोटो आवडलाच नाही. पण यातली खरी गंमत तर पुढे आहे. त्याच लोकांच्या मित्रांना आणि घरच्यांना मात्र त्यांचा खरा फोटो जास्त आवडला. का? अहो कारण सोपं आहे. त्यांनी तुम्हाला नेहमी प्रत्यक्षात बघितलं आहे, आरशात नाही. उलटं तुम्ही जर त्यांना तुमचा आरशातला चेहरा दाखवला ना, तर तो त्यांना विचित्र वाटेल. आणि विशेषतः आपल्याकडे मी फोटोत चांगला दिसत नाही हा विचार हळूहळू एका न्यूनगंडात बदलत चालला आहे. अनेक तरुण तरुणी यामुळे सोशल अँक्झायटीला बळी पडत आहेत. पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की लोक आपल्याला ज्या चेहऱ्याने ओळखतात तोच तर आपला खरा चेहरा फोटोत असतो. ओके, ठीक आहे. यामागचं विज्ञान तर कळालं. पण आता प्रश्न हा आहे की यावर उपाय काय? आपण आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो? उपाय अगदी सोपे आहेत खरंच. पहिलं, तुमचे मित्रमैत्रिणी जेव्हा म्हणतात की फोटो छान आलाय, तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला रोज बघतात, तुमच्या खऱ्या चेहऱ्याला ओळखतात. दुसरं, फोटो बघून लगेच डिलीट करू नका. त्याला थोडा वेळ बघा. तुमच्या खऱ्या चेहऱ्याची सवय मेंदूला हळूहळू होऊ द्या. आणि तिसरं, तरीही जर तुम्हाला विचित्र वाटत असेल, तर एडिटिंग ॲपमध्ये जाऊन फक्त एक फ्लिप बटन दाबा. बघा, फोटो लगेच तुम्हाला ओळखीचा, अगदी आरशासारखा वाटू लागेल. म्हणजे थोडक्यात काय? तर आपल्याला फक्त स्वतःकडे एका नवीन नजरेने बघायची गरज आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फरक तुमच्या सौंदर्यात नाहीये, तो फक्त तुमचा पाहण्याच्या सवयीमध्ये आहे. पुढच्या वेळी फोटो बघून स्वतःला कमी लेखू नका. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला फक्त एका नवीन आणि जगाच्या खऱ्या दृष्टिकोनातून बघत आहात. आपल्या मनाचे असे अनेक खेळ असतात, जे कळत नकळत आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. मी डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ज्ञ, परेस फाउंडेशनतर्फे हा विषय आपल्यासमोर घेऊन आलो. तुमच्या मनातील अशाच काही प्रश्नांसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.